हा प्रवास छोटा नाही. या प्रवासामध्ये आपण सगळेच एक कुठल्या ना कुठल्या लेवलला जाऊन बसतो. प्रत्येक जण काही बिझनेसमध्ये काय आयटी पार्कमध्ये. मी सर्वात पहिलं शिक्षकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करेन की आपण सर्वांनी आपला मौल्यवान वेळ आमच्यासाठी दिला. उद्या MPSCची एक्झाम त्यांच्यातले काही पर्यवेक्षक आहेत, त्यांच्या मीटिंग्स आहेत, त्यांनी ह्या गोष्टी सर्व मागं टाकल्या आणि आज आपल्या कार्यक्रमावर उपस्थित आहे. इथे उपस्थित झालेले सर्व मित्र मैत्रिणी, म्हणजे तुमचं जर आभार मी मानू शकत नाही, कारण आभार मानण्याचा मानतात आपल्याला नाही मानत. हा सोहळा तुमच्याशिवाय होऊ शकत नव्हता. मी जयश्रीला विनंती करतो. दुसरा सन्मानाचे आभार व्यक्त करण्याचे आभाराचे मानकरी आहेत वसंत जावळे. त्यांचा छोटासा परिचय देतो. वसंत जावळे हे IT प्रोफेशनल असते. ते एक सुंदर पार्श्वगायक आहेत, खूप सुंदर गाणं गातात. त्यांचा ट्रॅव्हलचा बिझनेस आहे. त्यानंतर त्यांचे भरपूर ॲक्टिव्हिटीज असतात सोशल वगैरे. ते बेसिकली सूत्रसंचलन करत नाही. आणि मी माझ्या कमिटी मेंबरला पण आज एक छोटासा बॉम्ब टाकतो. मी आजपर्यंत बोललो नाही. त्यांना परवा मी सगळं पाहिलेलं आहे. तुम्हाला सांगितलं टेन्शन आलं असतं, म्हणजे आमचं म्हणजे आम्ही एकदा म्हणत होतो माझं झालं म्हणजे ॲक्च्युली मी त्यांना सांगितलं होतं डेट वगैरे सगळं, पण जो कार्यक्रमाचा प्रॉपर स्ट्रक्चर आहे मी त्यांना परवा सांगितलं आणि त्यांनी ते 2 दिवसामध्ये अरेंज केलं. त्यांची पण आज एक ट्रीप होती, ती ट्रीप कॅन्सल केली होती. त्याच्या दुसऱ्या व्यक्तीला ट्रीपला पाठवलं. सो त्यांना मी धन्यवाद देतो. मी त्यांना सन्मानपत्र आणि तुळशीचं रोप देऊन त्यांचा सन्मान दुसरे आभार व्यक्त करण्यासाठी मी निशिकांत कांबळे जे फोटोग्राफर. ते पण खूप शॉर्टली त्यांची छोटीशी स्टोरी सांगतो. ते कशा व्हायरल आहेत. आमचा व्हिडिओ कॉल चालू होता. सगळ्यांनी त्यांच्या फोटोग्राफरचे कोटेशन्स काढले होते. आमचा व्हिडिओ कॉल चालू होता आणि 7,500-8,000 का असेल त्यांनी सांगितलं म्हटलं आपलं बजेट थोडं जास्त होतं आहे. व्हिडिओ कॉलमध्ये त्याला पाहिजे निशिकांत म्हटलं निशिकांत असं चालू म्हटलं बहुत काय म्हटलं माझ्या घरातच सांगितलं. त्यांनी मला पैसे सांगितले ऑर्डर आणि ते फक्त एका सिंगल कॉलवर त्यांचं आता दुसऱ्या शिफ्टमध्ये पण काम आलं. त्यांचे वापरीला ते ऑर्डर आहे. आज ते विनंती काढून आले. मी पुढं त्यांना विनंती करतो की सन्मानपत्र आणि तुळशी जरवलं देऊन निशिकांचा सन्मान करा. आपल्या शाळेचे प्राचार्य मित्रांचं मनपूर्वक स्वागत करतो. स्वागत करावं. मध्ये राहू दे. मी
त्यांनी फक्त मला म्हटलं भाऊ तुला कोण पाहिजे सांग, आपण पुराणाजीवाला कोणी सांग, त्यांचे आपण आवाज रेकॉर्ड करू शकतो, पण ते बिकॉज ऑफ कॉपीराईट्स आम्ही डिनाय केले. सो कीर्ती सागरीकडे त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि एक छोटंसं काम आहे, मला जयश्री खूप छान वाक्य पाठवलं, दोस्तों के नाम पर एक घर जेब में रख के क्या चला, दोस्तों के नाम पर एक घर जेब में रख के क्या चला, गरीब से गुजरने वाले पूछते थे भाई इतर का नाम थे. सो मी आलेल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि परिणितांना मी विनंती करते की आवाज खाली असं सर मी आपल्याला विनंती करतो आपलं प्रथमतः सर्वांना मनपूर्वक नमस्कार. आणि तुमच्या कार्यक्रमाला वेळेत उपस्थित राहू शकलो नाही, थोडं बिझी शेड्यूल, आता जवळपास वर्ष संपलेलं काम त्या कामाच्या व्यापात थोडा अडकून राहिलो, पण तरी तुमच्याकडे येण्याची वेळ होती. मी सतत फोन करतच होतो ते कार्यक्रम चांगले नाही काय. आनंद वाटला कार्यक्रम तुमचा अटेंड करता आला, तुम्हाला सगळ्यांना भेटता आलं, तुमच्या सगळ्यांचे चेहरे पाहिल्याच्या नंतर पुन्हा पाठीमागे आम्ही गेलो आणि ते वर्ग म्हणजे विद्यार्थी सर्व आठवायला लागले. खरोखरच तुम्ही सगळ्यांनी छान अशा पद्धतीचं गेट टुगेदर ठेवलं, त्याबद्दल प्रथमतः आयोजकांपासून ते उपस्थित राहणाऱ्या सर्वांचंच मी प्रशालेच्या वतीने आणि आमच्या सर्व सहकारी शिक्षक वृंदांच्या वतीने मनापासून तुमचं अभिनंदन करतो आणि कौतुकही करतो. आपल्यापैकी काही मित्रांची थोडी आमच्याशी ये जा होते, भेट होत असते, परंतु तेवढ्यावरच सगळ्यांचे चेहरे आठवत नाही आणि सगळी बॅच स्मरणात येत नाही. परंतु प्रत्यक्षात तुम्ही समोर आल्याच्या नंतर मग सगळ्या बाबी लक्षात येतात आणि आमच्या आनंदावर भर पडते. नव्हे तुम्ही म्हटला एक चांगली ऊर्जा आम्हाला पुढच्या विद्यार्थ्यांसाठी मिळत असते आणि ती ऊर्जा घेऊन पुन्हा कामाचा जो काही आहे तो आम्हाला या ठिकाणी करता येतो. आज या कार्यक्रमासाठी या ठिकाणी प्राचार्य गायकवाड सर उपस्थित आहेत, परिवेक्षक वळसे सर उपस्थित आहेत, सूर्यवंशी सर उपस्थित आहेत, देवरे सर आहेत, सोनवणे सर आहेत, रुबे सर आहेत, काळे मॅडम आहेत, वरपे मॅडम आवर्जून तुमच्या सगळ्यांच्या कार्यक्रमाला तुम्ही जरी राहत असतील तरी आवर्जून येत असतात. यादव सर आहेत उपनंतर कृती शिक्षक तुमचे जयराम सर, जगदाळे सर हे सर्वच या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांनाही या विद्यार्थ्यांच्या बरोबर सहभागी होता आलं त्याचाही आनंद निश्चितच आम्हा सर्वांनाच आहे. आता आल्याच्या नंतर तुमच्या सगळ्यांचं खरं वास्तविक मला ऐकायचं होतं, परंतु त्यासाठी तुम्ही काय करताय, कुठे आहात हे ऐकायला मला निश्चितच आनंद वाटेल. परंतु माझ्या काही त्याच्यात नव्हतंच ते की तुमच्या सगळ्यांचं जे ऐकून घेण्याचं मला समजावून घेण्याचं असो. आत्ताच्या गप्पामध्ये निश्चितच परिचय आपण सर्वजण करून घेऊया. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आहात, तुम्हाला सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे ते ते क्षेत्र उत्तम प्रकारे आपण निश्चितच त्या ठिकाणी काम करत असाल, निश्चितपणेच ते पार पाडत असाल. कारण याचा आत्मविश्वास आमच्या सर्व सहकारी शिक्षकांनी आणि आम्हालाही आहे. कारण आमच्या हातून गेलेले जे विद्यार्थी आहेत ते निश्चितच उत्तम प्रकारचं काम या ठिकाणी समाजासाठी करत आहेत. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि आपल्या कामाच्या व्यापाबरोबरच आपल्या घरच्या कौटुंबिक बाबींकडेही आपण आवर्जून लक्ष द्या. घरातली आपली लहान मुलं असतील
जाणं अपेक्षित आहे आणि या समाजाचा त्याप्रमाणे विकास होणं अपेक्षित आहे. तुम्ही उत्तम प्रकारचं यश संपादन केलेलं आहे. तुम्हा सर्वांना मी आमच्या सर्व टीमच्या वतीने माझ्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर आत्ताचं स्वतःचं कार्यक्रम खरं तर योगेश दादांचा आभार मानायचं काम केलं. कारण नाही आभार का मानलं पाहिजे सांगतो. सर ज्याला ग्राउंड लेवलची खरं तर माहिती असते तोच खरं प्रगती करत असते. नाहीतर खूप सारे लोक उठावरून शेड आणण्याचं काम करत असतात. परंतु माझ्या योगेश दादांनी सगळ्या एका छोट्या छोट्या गोष्टींचा आभार व्यक्त केले आणि मला देखील तुम्हा सर्व भेटण्याची तुमच्यासोबत बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी देखील त्याचा आभार मानतो. त्यानंतर तुम्ही माझ्याकडून ज्या काही चारोळ्या ऐकल्या त्या माझ्या म्हटल्या. आपल्यामध्ये अशी एक व्यक्तिमत्व आहे ते शिबिरामध्ये आहे की मला व्हॉट्सअपवरती 2-2 मिनिटाला प्रत्येक गोष्टीची चारोळ्या पाठवत होते. असे शिक्षकच आहेत ते खरं तर इथे सुबोध ठिकाणी सर आपल्यामध्ये आहे. त्यांचा देखील आभार या कार्यक्रमाला रंगत आहे. आणि त्यानंतर आपण एक फोटो घेणार आहोत. फोटो झाल्यानंतर आपण सर्वांनी फोटो घ्यायचे स्नेहभोजन आहे आपल्या सर्वांसाठी सर्वांनी इथे ग्रुप फोटोसाठी मी सर्वांना विनंती करतो. आणि यानंतर हा कार्यक्रम संपला तुम्हाला सर्वांच्या वतीने जाहीर करतो. सर्वांना नमस्कार. शिक्षक सगळे वरती थांबतील. खाली बसणार मी खाली बसणार पाहिजे. हां खाली बघा खाली हो सर एक दोन शिफ्ट करू का फोटोसाठी तुम्ही हे करा ना फोटोसाठी मग त्याला सेंटरला घेता का? नाही हा 360 मला अँगल सेट करतो काय विषय नाही. हा असंच राहू द्या. तुम्हाला चेंज करायचं काही सांगितलं नाही मला लॉंग लागणार आहे. आता बघा बरं हा एवढा मस्त हा एवढा मागं कॅमेरा
आहे तुला बोल ना.
जेवतो. तुम्ही त्यांचं झालं की जेवतो. जेव ना. जेवतो. ए पूनम काय द्यायचं का? राजेश तू घे ना यार भाई.